महानुभाव वापरून आले दादांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित श्री वेदराज बाबा राहेरकर यांचं स्वागत सद्गत श्री प्रभाकरराव वखारे करतील. त्याचप्रमाणे परमपूज्य ईशाधिष्ठित श्री उमेशदादा महानुभाव यांचं स्वागत श्री वखारे भाऊ करतील. चला शुभम प्रभाकरराव वखारे परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री वेदराज बाबा राहेरकर यांचं स्वागत करतील. बाबांना बघा व्यासपीठावर पाचारण केलं होतं, परंतु एक अधिकृतीचा दोष टाळण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण केलं. परमादरणीय परमपूज्य ईशाधिष्ठित श्री शुभमदादा महानुभाव यांचंही श्री प्रभाकर भाऊ वखारे स्वागत करतील. परमादरणीय परमश्रद्धेय परमपूज्य ईशाधिष्ठित उमेशदादा महानुभाव यांचे प्रभाकर भाऊ स्वागत करते. आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो परमादरणीय परमश्रद्धेय विद्वत्रत्न परावर्तनते परमपूज्य ईशाधिष्ठित श्री नितीन दादाजी बांधकर दादांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. पाय चरिये लागी निधले हात व्यापारा वेचले नामोच्चाराचे काले वाचे सिदिधले नामोच्चाराचे काले वाचे सिदिधले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अतिशय सुंदर असा हा मंगलमय सोहळा आणि आजच्या या धर्मसभेला अध्यक्ष म्हणून ज्यांची उपस्थिती आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माहूर पीठाधीश आचार्य प्रवर श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आणि या पोथीचे प्रवाचक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री मकरधोकडा निवासी श्री बाबाजी, या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेचे संयोजक आणि आपल्या सर्वांची जिथे श्रद्धा स्थिरावते आहे. खरं तर आज या ठिकाणी आपण पाय पाहायला आलेलो आहोत. म्हणजे असे पाय आता दुर्लभ झालेले आहेत की ज्या पायांचं दर्शन घ्यावं, आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय माळवाडगाव निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय दैवाद्य सुखश्री अधिष्ठित गुरुवर्य आचार्य प्रवर श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय व्याख्यान मार्तंड लिंगाव निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय श्रद्धेय श्री तामसा निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय पात्रे निवासी पूजनीय श्री अण्णाजी, मंचकावर उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य पूजनीय तपस्विनी आणि उपस्थित आपण सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनींनो. मी मगाशी बोलता बोलता बोललो आपल्याला की पाय जे आहेत हे तसे पायच महत्वाचे. कर्मराटीत सुद्धा पायांचं पूजन करण्याची एक पद्धती आहे. गुरूंचं पूजन करायचं तर त्याची सुरुवात सुद्धा पायापासूनच होते. पाय पूजनाचा, पदक्षालनाचा किंवा पाद्य पूजनाचा एक प्रघात भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेला आपल्याला पाहायला मिळतो. पाय जे आहेत हे पायच महत्वाचे आहे. कारण
या पायाला घडवल्यानंतर तिथूनच पुढे ती वाटचाल चालू होते. मला एक ओवी आठवते, आचार्य श्री केशिराज बासांच्या आत्मनिवेदन रंगवृत्तीमधली ती ओवी आहे. कैसे पाय दुराचारी जे जे मन कल्पना करी, तेत घेऊनी जाती वैरी मज विषयात्मकाते. माझे पाय हे दुराचारी आहेत. हे दुराचारी पाय हे काय करतात तर मन कल्पना करतात आणि तिथपर्यंत हे घेऊन जातात. म्हणून पाय घेऊन जाणारे आहेत आणि म्हणूनच पाय घडवल्यानंतर संपूर्ण शरीर घडलं जाणार आहे. आणि म्हणून इथले जे पाय आहेत हे पाय साधारण नाही. पाय चर्ये लागी दिधले. इथे जे पाय आम्हाला दिसत आहेत हे पाय हे चर्येसाठी प्रवर्तलेले पाय आहेत. कदाचित त्यावेळेस अटन ही संकल्पना परमार्गात होती नाही असं नाही, परंतु सामूहिक पद्धतीनं त्या अटनाला एखादं स्वरूप प्राप्त व्हावं असा एक मनोदय आचार्य प्रवर्षी दादाजींच्या मनामध्ये आला. आणि सर्व गुरुबंधू या ठिकाणी असलेले या सर्वांनी मिळून त्या उपक्रमाला पुढे बळ दिलं. स्वतःच्या पायामध्ये बळ निर्माण केलं. एवढंच नव्हे तर आज आता मगाशी बोलता बोलता सांगवीकर बाबा बोलून गेले की महानुभाव पंथात आता जवळजवळ 35 ते 40 पदयात्रा सुरू झाल्या. याला जर काही निमित्त असेल तर या ठिकाणी उपस्थित असलेले पाय आहेत. आज ही सर्व पाय जे दिसत आहेत ही सर्व पाय, कदाचित हे पाय त्यावेळेस चालले नसते तर आज या पदयात्रा संकल्पनेचा उदय झाला नसता. आणि आताचे जे स्थानबंधन आहे इतकं मोठ्या पद्धतीचं स्थानबंधन धर्म प्रबोधनाचं एक माध्यम म्हणून पदयात्रा महानुभाव पंथामध्ये समोर आली. आणि या पायांच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच तिथे आम्हाला आमची श्रद्धा सुद्धा तिथे स्थिरावलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व आचार्यगण ज्यांच्या पायांमध्ये ते सामर्थ्य आहे. आणि आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा आम्ही मूर्ती स्मरण करतो त्याची सुरुवात कुठून होते? मूर्ती स्मरणाची सांगता येईल का आपल्याला? मूर्ती स्मरणाची सुरुवात सुद्धा पायापासून होते, श्रीचरणापासून होते. आणि श्रीचरणाविषयी भाष्यकारांनी असो, आमच्या कविताकारांनी असो किंवा आमच्या सप्तग्रंथातील ओव्या असतील, यांनी त्या श्रीचरणाचं विशेष असं उल्लेखनीय वर्णन केलेलं आहे. आणि पायाचं जे दान आहे ते रोकडे, डोळे कदाचित पाहून देतील पण पाय जे आहेत ते न पाहत देतात. आमच्या गोसावियांच्या सुद्धा श्रीचरणाचा जो काही भाग आहे त्या भागापासून तिथून पुढे मूर्ती वर्णनाची सुरुवात होते. जे ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांचं वर्णन डोक्यापासून नाही केलं जात, त्यांचं वर्णन हे पायापासून केलं जातं. तिथून ती सुरुवात होते. कारण त्यांच्या पायांमध्ये जे सामर्थ्य आहे त्याच्या चरणाची सुद्धा बरोबरी आम्ही करू शकत नाही. आपल्याला शिराब्दी गमनाची लीळा कदाचित माहिती असेल. शेषशाहीने माथा तुकला आणि जेव्हा लक्ष्मीनं विचारलं की ते आपल्यापेक्षा सुंदर आहेत, अहो म्हटले आमच्यापेक्षा काय, त्यांच्या पायाच्या सुंदरतेची सुद्धा बरोबरी आम्ही करू शकणार नाही. कारण पाय जे आहेत त्या पायांमध्ये विशिष्ट पावित्र्य आहे. आणि म्हणून इथे जे बसलेले आहेत आज आम्ही कदाचित चेहरा पाहणार नाही पण आज आम्हाला या पायांचं दर्शन घेता येत आहे. आज आमचं हे भाग्य आहे. आणि म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व पायांना आम्ही अभिवादन करतो आहोत. आणि या ठिकाणी तर सर्वांच्याच ठिकाणी एक विशिष्ट श्रद्धा स्थिरावलेली आहे. परंतु परमपूजनीय परमादरणीय श्रद्धे तामसा निवासी श्री बाबाजींनी मला उठायच्या आधी काही सूचना केलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत महंत श्री सांगवीकर बाबाजी, माझा आणि दादांचा एक विशिष्ट अनुबंध आहे. म्हणजे तो असा की बाबांचं गाव तामसा, माझं अविद्यक सुद्धा तामसा. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगवीकर बाबांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे, सांगवीकर बाबा आचार्य प्रवर्षी दादांच्या आश्रमामध्ये 3 वर्ष थांबलेले होते. 3 वर्ष थांबलेले बाबांच्या सान्निध्यानामध्ये. आणि त्याही पलीकडे जाऊन तामसा निवासी ओबा 6 वर्ष बाबांच्या नाही मठात 3 वर्ष, इकडे 3 वर्ष असं आहे ना ते. हा तेच सांगतो.
म्हणजे 3 वर्ष आश्रमामध्ये थांबले आणि तामसाचा जो मठ आहे, जिथे मोठा असा छिन्नस्थळीचा एक मोठा विशेष आहे, त्याला सीनामाईचा मठ असं म्हटलं जातं. सीनामाईचा अत्यंत सुंदर आणि फार पुरातन असा विशेष. त्या मठाचे व्यवस्थापक म्हणून 3 वर्ष जबाबदारी सांगवेकर बाबांनी सांभाळलेली होती. आणि आता अविद्यक म्हणून, एक भूमिपुत्र म्हणून त्याचा एक मलाही अभिमान आहे. आणि मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी बाबांना फोन आलेला होता ध्यानमूर्तीच्या स्थापनेच्या वेळेस. ध्यानमूर्तीची स्थापना तामशात झाली तेव्हा पंथातील पहिली ध्यानमूर्ती तिथे स्थापित केल्या गेली. आचार्य दैवाद्य सुखश्री आदिश्री श्री गुरुजींचं मार्गदर्शन त्याला होतं आणि ती ध्यानमूर्ती तिथे तेव्हा आपल्याशी फोन झालेला होता. म्हणजे हा सगळा अनुबंध जो आहे, तसं तर सगळ्यांशीच अनुबंध आहे, पण दादांनी विशेष सूचना केली की माझ्या वतीनं तुम्ही आता शुभेच्छा देऊन टाका, कारण श्री बाबाजींनी तो एक व्रत घेतलेला आहे. आणि म्हणून परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय तामसा निवासी श्री बाबाजी आणि महानुभाव राजाश्रम तामसा या संस्थेच्या वतीनं बाबांना शुभेच्छा व्यक्त करतो. बाबाही माझ्यापर्यंत आलते, परंतु मला बाबांपर्यंत सेवा देता आली नाही, त्याबद्दल जाहीरपणे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना अशाच पद्धतीनं हो आहे, ती पोहोचलेली आहे आपल्यापर्यंत. तर आम्ही आपल्यासोबत नेहमीच आहोत. कदाचित येऊ न येऊ, पण आपल्यासोबत आम्ही हमेशा आहोत, अशा पद्धतीचं एक अभिवचन व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दाला विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी